अमेरिकन मतदारांमध्ये डोनाल्ड ट्रम्पची घसरणारी लोकप्रियता आणि त्याच्या सोबतीलाच नोव्हेंबर 2026 मध्ये मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला संबोधून एक भाषण त्या ठिकाणी केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामध्ये 3-4 महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी होते. सर्वात पहिली महत्त्वाची बाब म्हणजे केवळ 32 दिवसांमध्येच इराणकडे असणारी अण्वस्त्र क्षमता त्याचबरोबर लष्करी क्षमता याला जबरदस्त हादरा देण्यामध्ये अमेरिका यशस्वी झाला अशा प्रकारचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि याच दिशेनं पुढे जात पुढच्या 2 ते 3 आठवड्यांमध्येच स्ट्रॅटेजिक कोर ऑब्जेक्टिव्ह अमेरिका हासिल करेल असा सुद्धा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हेही सांगितलं की इराणसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून काही साध्य झालं तर नक्कीच येणाऱ्या 2 ते 3 आठवड्यामध्ये हे युद्ध त्या ठिकाणी संपेल. परंतु जर इराणनं आमच्याशी चर्चा केली नाही, काही करार त्या ठिकाणी केला नाही तर अमेरिका इराणविरुद्ध जबरदस्त कारवाई करण्यासाठी तयार आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही इराणला अश्मयुगामध्ये ढकलून देऊ. त्यांनी बोलताना हेही स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये अमेरिका हा इराणमध्ये घुसून त्यांचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, वेगवेगळ्या प्रकारच्या तेल विहिरी यावर जबरदस्त हल्ला त्या ठिकाणी करणार आहेत आणि याच्या माध्यमातून इराणला आम्ही पूर्णतः पंगू बनवणार आहोत. नक्कीच त्या अनुषंगानं अमेरिकेनं आपली तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. ऑलरेडी त्याचे 2 एअरक्राफ्ट कॅरियर हे इराणच्या अवतीभोवती त्या ठिकाणी होते. आज त्यात भरीस भर म्हणून अमेरिका USS जॉर्ज H.W. बुश ही त्याची 3री एअरक्राफ्ट कॅरियरसुद्धा इराणच्या दिशेनं धाडतोय. हजारोंच्या संख्येनं तिथे अमेरिकेचे कमांडोज उपलब्ध आहेत आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये जर गरज पडली तर अमेरिका ग्राउंड इन्व्हेजनच्या माध्यमातून म्हणजेच एक प्रकारे जमिनीवरून लिमिटेड स्ट्राईक करण्याचा, त्याचबरोबर स्पेशल मिलिटरी ऑपरेशन करण्याचा सुद्धा एक प्रकारे इरादा ठेवतो. अशाच प्रकारचे इंडिकेशन्स या सगळ्या बाबींमधून मिळत आहेत. पण खरोखरच अमेरिकेनं जर अशा प्रकारचं ग्राउंड इन्व्हेजन करून हल्ला करण्याचा निर्णय घेतला तर ते अमेरिकेसाठी, इराणसाठी आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी डिझास्टर ठरणार आहे. कारण यामध्ये प्रचंड नुकसान हे अमेरिकेचंही होणार आहे, कारण त्यांच्या खूप साऱ्या सैनिकांचा यामध्ये मृत्यू होऊ शकतो. इराणचंही यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे आणि मग याच्या प्रतिहल्ल्यामध्ये इराण हा अरब राष्ट्रांना टार्गेट करेल आणि पर्यायाने या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर, जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे प्रचंड विपरीत परिणाम होतील. दुसरी महत्त्वाची बाब डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितली ती म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझशी संबंधित. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून येणाऱ्या तेलाची आम्हाला कुठलीही गरज नाही, कारण जगामध्ये सर्वात जास्त कच्चं तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूचा साठा हा अमेरिकेकडे आहे आणि म्हणूनच त्यांनी अप्रत्यक्षपणे जी मित्र राष्ट्र आहेत, ज्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि इतरही राष्ट्रांचा समावेश आहे, त्यांना स्पष्टपणे संदेशच दिला की जर तुम्हाला तेलाची गरज असेल तर तुम्ही आमच्याकडून खरेदी करा किंवा जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर कमीत कमी आता डिलेड का होत नाही, दिरंगाईनं का होत नाही, आता तुम्ही ती हिंमत दाखवा आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ सेफ, सिक्युअर आणि ओपन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा. म्हणजेच स्ट्रेट ऑफ होर्मुझशी संबंधित भविष्यामध्ये कुठलं ऑपरेशन जरी राबवलं गेलं तरी अशा स्पेशल मिलिटरी ऑपरेशनसाठी अमेरिका एकटंच सैन्य धाडणार नाही. त्यासाठी अरब राष्ट्रांकडून फंडिंग, त्याचबरोबर मित्र राष्ट्रांचा सपोर्ट हा अमेरिकेला हवा आहे, असाच यातून त्या ठिकाणी अर्थ निघतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणामध्ये एकूणच आम्ही कसं जिंकतोय आणि या 32 दिवसांच्या युद्धामध्ये कशी अमेरिकेनं जबरदस्त कारवाई केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जर आम्ही असं केलं नसतं तर कसा इराण अण्वस्त्रधारी देश बनला असता आणि अमेरिकेच्या, इस्रायलच्या आणि एकूणच जगाच्या नाशासाठी ते कसं कारणीभूत ठरलं असतं, या दिशेनं डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं. परंतु या भाषणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली नाही आणि ती गोष्ट म्हणजे इस्रायलशी संबंधित. खरोखरच पोस्ट वॉर रोल ऑफ इस्रायल म्हणजे या युद्धानंतर इस्रायलची काय भूमिका असणार आहे याविषयी कुठलाही एक प्रकारचा संदर्भ डोनाल्ड ट्रम्प यांनी या भाषणामध्ये दिला नाही. याचाच अर्थ अमेरिका या युद्धामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रेट ऑफ होर्मुझशी संबंधित भविष्यामध्ये जर स्पेशल मिलिटरी ऑपरेशन राबवलं जरी गेलं तरी त्यामध्ये अमेरिका हा मित्र राष्ट्रांची मदत त्या ठिकाणी घेईल हे दिसतंय. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, अमेरिका जरी या युद्धातून बाहेर निघाला तरी भविष्यामध्ये इस्रायल हा
इराण विरुद्ध अशीच आक्रमक कारवाई करत राहील आणि अप्रत्यक्षपणे पाठीमागून त्याला पाठिंबा देण्याचं काम अमेरिका करेल, असंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भाषणामधून आपल्याला इंटरप्रिट करता येईल. एकूणच पाहता डोनाल्ड ट्रम्प यांचं अशा प्रकारचं नॅरेशन, अशा प्रकारचं प्रोजेक्शन दाखवतं की 2 ते 3 आठवड्यांमध्ये कुठे ना कुठेतरी अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. पण जर अमेरिकेवर तशी नामुष्कीच आली आणि इराणनं मुंहतोड जबाब द्यायचं त्या ठिकाणी ठरवलं तर दुर्दैवानं अमेरिका हा ग्राउंड इन्व्हेजन त्या ठिकाणी करेल. आणि जर खरोखरच अमेरिकेनं तसा निर्णय घेतला तर एकूणच या युद्धाची दशा, दिशा आणि एकूणच सगळं स्वरूपच त्या ठिकाणी बदलून जाईल. हे युद्ध प्रचंड प्रमाणामध्ये चिघळेल आणि त्याचा खूप मोठा फटका हा जगाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायानं भारताला सुद्धा त्या ठिकाणी बसेल. आणि त्याच अनुषंगानं अमेरिका सुद्धा तयारी करताना त्या ठिकाणी दिसतोय. पण एकूणच सगळं गणित लक्षात घेता अमेरिकेला अशा प्रकारचं ग्राउंड इन्व्हेजन करणं परवडणारं नाही. म्हणूनच हा एक दबाव तंत्राचा भाग आहे, असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानांवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.